आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या, वाहनासह मृतदेह खदाणीत। अशोक धोडी बेपत्ता झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी गुजरात राज्यातील भिलाट नजीकच्या सरीगाम येथील एका बंद दगड खदाणीत त्यांच्या वाहनासह मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तलासरी वेवजी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या झाली असल्याचं शुक्रवारी 31 जानेवारीला उघडकीस आलंय। अशोक धोडी बेपत्ता झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी त्यांचा तपास लागला असून गुजरातमधील भिलाट नजीकच्या सरीगाम येथील एका बंद दगड खदाणीत त्यांच्या वाहनासह मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। त्यांचा भाऊ अविनाश धोडी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यामुळे त्यांच्यातील वैयक्तिक वाद विकोपाला गेल्यानं पूर्ववैमनस्यातून अशोक धोडी यांची हत्या झाल्याचं पोलिसांचं मत व्यक्त केलं आहे। तर संशयित अविनाश धोडी यांच्या अवैध मद्य तस्करीला अशोक धोडीचा अडथळा दूर करण्याच्या हेतूनं हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जातोय। तलासरी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी 20 जानेवारीला मुंबईला कामानिमित्त गेले होते। घराकडे परत येत असताना त्यांनी पत्नीला फोन करून जेवायला येतो असं सांगितलं। त्यानंतर घोलवडवरून त्यांच्या घरी वेवजी येथे येत असताना त्यांच्या वाहनासह त्यांचं अपहरण करण्यात आलं। या प्रकरणी कुटुंबियांनी घोलवड पोलीस ठाण्यात धाव घेत ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। अनेक दिवस उलटून देखील अशोक धोडी यांचा तपास लागत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून वेवजी येथील संशयित अविनाश धोडीसह मनोज राजपूत आणि सुनील धोडी या 3 जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे। तीनही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत तपास सुरू केल्यानंतर यातील अविनाश धोडी आणि अन्य एक आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे अशोक धोडी यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता। अखेर अटक संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार तपासात तब्बल 12 दिवसांनंतर अशोक धोडी यांचा पत्ता लागला असून त्यांचा मृतदेह गुजरात राज्यातील सरीगाम येथील त्यांच्याच वाहनाच्या डिक्कीमध्ये दोरीनं बांधलेल्या अवस्थेत आढळून आलाय। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून अशोक धोडी यांच्या कुटुंबियांकडून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। तर पोलिसांनी प्रथम ताब्यात घेतलेले मुख्य संशयित आरोपी आणि त्यांचा साथीदार चक्क पोलीस चौकीतून पळून गेला की त्याला सोडून देण्यात आले। तो संशयित अजूनही पोलिसांच्या हाती लागत का नाही, यामुळे संबंधित पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। परराज्यातून अवैध दारू तस्करी करत असताना सातत्यानं विरोध करणारे अशोक धोडी मोठी अडचण ठरत असल्यानं अपहरण करून त्यांचा घातपात केला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दारू तस्करीतून संशयित आरोपींनी कोट्यवधींची माया जमवल्यानं बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाप्रमाणेच ही घटना देखील वळण घेत आहे की काय, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। तरी देखील अशोक धोडी यांचे कुटुंबीय पोलीस यंत्रणेकडून काय होतंय याची भाबडेपणानं प्रतीक्षा करत आहेत। पालघर जिल्ह्यातील भूमाफिया, धान माफिया, वाळू माफिया, मद्य माफियांचा अड्डा बनत चाललाय। अशोक धोडींच्या हत्येचं दुःख तर आहेच, परंतु काळ सुकवतोय त्याचं काय? दारू उत्पादन शुल्क विभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी कर्मचारीच याला जबाबदार नाहीत ना, असा सवाल पालघरची जनता करत आहे। आणि पालकमंत्री गणेश नाईक या प्रकरणी काय भूमिका घेतात याची प्रतीक्षा पालघरचा जनता दरबार करत आहे। कुठे पोलिसांचा निष्काळजीपणा नाही म्हणताय? कसं आहे की बघा, पोलिसांनी म्हणजे त्यांनी आपलं यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी स्वतःच मिसिंग म्हणून त्या ठिकाणी आपलं म्हणजे घेतलेलं आहे। आणि 2-3 त्यानंतर मी स्वतः SP साहेबांशी बोललो, नंतर PI आपलं API पराडकर साहेबांशी बोललो, DYSPशी बोललो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ते एक सूत्र त्या ठिकाणी फिरलेली आहे आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे। परंतु अजूनही त्याचं म्हणजे आपलं डिले झालं हे एवढं मात्र निश्चित आहे, परंतु पोलीस त्या पद्धतीने ते प्रयत्न करत आहे आणि मला आशा आहे की आज किंवा उद्यापर्यंत त्याचं त्या ठिकाणी निश्चितच या खून झाला आहे की त्या ठिकाणी अजूनही म्हणजे आपलं ते जिवंत आहेत याचा उलगडा त्या ठिकाणी होईल आणि संबंधित जे आरोपी आहे म्हणजे संशयित आरोपी आहे त्या आरोपींना त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे अटकी केलेली आहे आणि एक जो आरोपी आहे तो त्या ठिकाणी इथून म्हणजे आपला
एक त्या पोलिसांच्या एक चकवून त्या ठिकाणी तो पळालेला आहे. तर हे पोलिसांच्या म्हणण्यानुसार लवकरच त्याच्यासुद्धा त्या ठिकाणी सडा लावला जाईल. सर, एक आपण या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणून या धोडी कुटुंबियाच्या पाठीशी कशा पद्धतीने उभं राहणार आहेत आणि यांना काय, यांच्या न्यायासाठी आपले काय प्रयत्न असणार आहेत? असं आहे की म्हणजे या ठिकाणी धोडी कुटुंबीयच नव्हे, या भागातले जे काही आदिवासी बांधव आहे, या आदिवासी बांधवावरती कोणावरती अशा प्रकारे कोणी अशा पद्धतीने अपहरण किंवा दादागिरी करून खून करणं असे प्रकार यापुढे होणार नाही. आणि या संदर्भामध्ये मला एक म्हणजे थोडी शंका वाटते की एक समाज प्रबोधनाची गरज आहे की आदिवासी बांधव हा आदिवासी माणसावरती जास्त अटॅक करतो, पण दुसऱ्याने त्याच्यावर जर अन्याय केला, अत्याचार केला तर त्याची ती हिंमत होत नाही. ही वस्तुस्थिती आहे म्हणजे असं. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी समाज प्रबोधनाची गरज आहे की भविष्य काळामध्ये खून केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, त्याच्या कुटुंबावरती काय परिणाम होतो, ह्या संदर्भामध्ये एक समाज प्रबोधन आणि पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पुढाऱ्यांची ती भूमिका त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. आणि भविष्य काळामध्ये धोडी कुटुंबच नव्हे तर अन्य कुठल्याही आदिवासी बांधवावरती कोणी अशा पद्धतीने एकमेकांवरती म्हणजे एकमेकांवरती असे हल्ले होणार नाही, अपहरण होणार नाही, खून होणार नाही, याची त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी पोलिसांच्या सहकार्याने त्या ठिकाणी मदत केली जाईल. प्रतिनिधी गणेश कलिंगडा, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, पालघर.